लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन बराच वेळ लोटलाय, मात्र अजूनही निवडणुकांच्या निकालावरून राजकारण जोमात सुरू आहे। राहुल गांधींनी आपल्या संशोधनाच्या आधारावर मतचोरी झाल्याचा आरोप केला। त्याचं सादरीकरणच त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत आणि माध्यमांसमोर केलं। त्यानंतर आज संसद भवनाच्या प्रांगणामध्ये विरोधी पक्षातील खासदारांचा एल्गार पाहायला मिळाला। मतचोरीचा आरोप करत राहुल गांधींसह एकूण 300हून अधिक खासदारांनी मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये निघालेल्या मोर्चात जसं आपण दृश्यांमध्ये पाहतोय, स्वतः प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अखिलेश यादव, जया बच्चन यांच्यासारख्या इतर आणखी देशभरातील दिग्गज नेत्यांनी सहभाग नोंदवला। हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती धडकणार होता, मात्र त्याआधीच दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीच्या मोर्चाला अडवलं आणि यावेळी सपाचे खासदार अखिलेश यादव यांनी पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्सवर चढण्याचा देखील प्रयत्न केला, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा या सुद्धा बॅरिकेड्सवर चढल्या, मात्र त्यांचे प्रयत्न फसल्यानं विरोधकांनी जागेवरच ठिय्या मांडला। पोलिसांनी तर मोर्चाला अडवल्यामुळे राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये देखील जोरदार वाद पाहायला मिळाला आणि यानंतर दिल्ली पोलिसांनी जमलेल्या आंदोलकांना ताब्यात घेतलं। यावेळी या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं, तर निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी नेमके काय आरोप केलेले आहेत, त्या आरोपांवरती आपण एक नजर टाकूयात। तर राहुल गांधींचे आरोप नेमके काय सांगताना दिसतात। आयोगावरती गंभीर आरोप करताना ते म्हणतात, गेल्या 5 वर्षात नाही वाढले तितके मतदार हे गेल्या 5 महिन्यामध्ये वाढलेले आहेत। मग महाराष्ट्राला 5 महिन्यामध्ये 41 लाख मतदार कसे काय वाढले, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। कर्नाटकच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाख मतांची चोरी झाल्याचा आरोप केला। तिथूनच खरं तर मतचोरीच्या या प्रकरणाची सुरुवात झाली। मग मतचोरीसाठी खोट्या पत्त्यांचा वापर झाल्याचा देखील त्यांचा आरोप आहे। प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार संख्या कशी काय असू शकते, असा थेट प्रश्न ते उपस्थित करतात। मग निवडणूक आयोग डिजिटल मतदान यादी का देत नाही, असा निवडणूक आयोगाला त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। ठरवून निवडणुकांचं वेळापत्रक नियंत्रित केलं जात आहे, असा संशय ते व्यक्त करताना दिसतात, तसा थेट आरोपही करतात। तर सीसीटीव्ही फुटेजच्या नियमांमध्ये अचानक बदल का केला गेला, असा त्यांचा प्रश्न आहे। मग निवडणूक आयोग पुरावे देत नाही, उलट पुरावे नष्ट करतंय, असा निवडणूक आयोगावरती हा गंभीर आरोप आहे। मग फॉर्म 6चा मोठ्या प्रमाणावरती गैरवापर झालेला आहे, या विधानावरती देखील राहुल गांधी ठाम आहेत। एकंदरीत राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती काय काय गंभीर आरोप आहे, त्यावरती आपण एक नजर टाकू। हे तर झालं दिल्लीमधलं, मात्र इकडे गल्लीतही वातावरण गरम